गरमागरम भात, कुळिथाची पिठी, त्यावर तुपाची धार आणि तोंडी लावायला लिंबाचं लोणचं म्हणजे 2 घास जास्त जाणार म्हणायचे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा. आज आपण कुळिथाची पिठी पाहणार आहोत. तर कुळिथाला काही ठिकाणी हुलगे असेही म्हणतात. कुळीथ हे एक कडधान्याचा प्रकार आहे आणि सुरुवातीला हे कुळीथ भाजले जातात. त्यानंतर त्याला जात्यावरती भरडले जाते. भरडून त्याची साले वेगळी केली जातात आणि त्यानंतर जी डाळ उरते त्या डाळीचे दळण दळले जाते. यालाच पिठी किंवा कुळिथाचं पीठ असंही म्हणतात. आता बाजारामध्ये असे रेडीमेड पीठसुद्धा विकत भेटतात. चला तर मग रेसिपी सुरू करूया. इथे कढई घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे आणि यामध्ये फोडणीचं साहित्य घालायचं आहे. जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण जरा बऱ्यापैकी घालायचं आहे कारण लसणीचा छान चव येते. हळद घातलेली आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे. लसूण आणि इतर साहित्य छान परतले की यामध्ये आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि तोही छान परतून घ्यायचा. आता कांदा छान परतला की यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. एखाद सेकंद तेलावरती परतायचं आहे आणि लगेचच आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता साधारण अर्धं भांडं तरी आपण पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला कोकम टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ओला नारळ, ओलं खोबरं हे ॲड करायचं आहे आणि छान आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे. अजून आपण पिठी ॲड केलेली नाही आहे. आता पुढची प्रोसेस ही पिठी ॲड करायची आहे. कुळिथाची पिठी ही कोकणातील एक पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी आहे. यामध्ये लोह असतं, कॅल्शियम असतं आणि फायबरचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हाडं मजबूत होतात. कुळिथाचा गुणधर्म गरम असतो, त्यामुळे हिवाळ्यात खाणं जास्त योग्य, फायद्याचं ठरतं. आता अशी छान उकळी आली की आपल्याला गॅस हे हाय फ्लेमवरच ठेवून एका चमच्याच्या साहाय्याने कुळिथाची पिठी घ्यायची आहे आणि दुसऱ्या चमच्याने सारखं ढवळत राहायचं आहे. हीच प्रोसेस परत परत करायची आहे. पिठी ढवळताना ती सतत ढवळत राहायची आहे, थांबवायचं नाही आहे. जर आपण थांबवलं तर त्यामध्ये गुठळे होण्याची शक्यता असते. त्यामुळे कंटिन्यू एक दाटसरपणा येईपर्यंत ही पिठी आपल्याला ढवळत राहायची आहे आणि पीठ हे आपल्याला टाकत राहायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने पिठी आपली दाटसर होणार आणि थोडा वेळ शिजून द्यायची आहे. शिजून झाली की आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे. आपली पिठी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की कळवा.